त्या 2 पटाच्या शाळेतले चालू वर्षी 14 विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये टॉपला आहेत आणि पालकांनी वर्गणी करून खास बस करून त्या शाळेला गावातली मुलं किंवा परिसरातली मुलं त्या वाडीवरच्या शाळेत जातात। अशी शाळा चांगली व्हायला 10 वर्ष होतात, पटकन त्या ठिकाणी बदली होते। शिक्षकांना शिक्षण सोडून जे काही निवडणुकीच्या वगैरे काळातही त्यांना काम करावं लागतं। माझं कर्तव्य मी मुलांना शाळेत घातलं, घडवणं शिक्षकाचं काम आहे, पण त्या शिक्षकाचं काम शिक्षण सोडून त्याच्या डोक्यावरची व्याप किती सरकारनं लादलेलं आहे हे अजूनपर्यंत पालकांनाही माहित नाही किंवा जनतेलाही माहिती नाही। 58 कामाची यादी पाहिजे तर मी माझ्याकडे आहे, 158 काम आहेत। आतापर्यंत एकमेव हक्काची सून कुठली असेल तर ते प्राथमिक शिक्षण चांगलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यासारखं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि पिल्यानंतर गुळगुळल्याशिवाय राहणार नाही। त्यापेक्षा शासनाचं किंवा लोकप्रतिनिधी असं वाटतंय की हे वाघिणीचं दूध न मिळता शेळीचं दूध किंवा अन्य प्राण्यांचं दूध खाजगी शाळेत देऊन किमान तो कोणत्याही कामाचा की जिल्हा परिषदेची शाळा असो, नगरपालिकेची असो, कथक मंडळाची असो किंवा शासन पुरस्कृत ज्या आमच्या ज्या शाळा आहेत त्या जर टिकायच्या असतील, चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करणार नाही आणि शाळेतला जो चमत्कार आहे तो गुणवत्तेचा चमत्कार आहे। तर सर आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आपण कमी होतो त्याच्यावरती आपण बोललोच, पण असं कधी झालंय का की एखाद्या शाळा म्हणजे पूर्ण बंद पडायच्या मार्गावरती आली, म्हणजे पूर्ण मोडकळी त्याची पटसंख्या कमी आली आणि शासनाला वाटते की आता ही शाळा बंद करावी अशी एखाद्या वस्तीवरची गावाची, आणि ती पटसंख्या शिक्षकाने तिथं गेल्यानंतर असं काही काम केलं आणि ती पटसंख्या वाढलेली आहे, असं एखादं उदाहरण आहे का तालुक्यात? आपल्या परिसरातच उदाहरण आहे। निगडी केंद्रात काशीदवाडी नावाची एक शाळा आहे ज्या शाळेचा पट 2 होता। 2 शाळा म्हणजे 2 पटाची शाळा म्हणजे बंद होण्याची 100% बंदच होणार ते। शिवराम यादव नावाचा एक हर होणारे शिक्षक तिथे गेला आणि 2 पटाची शाळा आजला 34 नव्हे 40ला पट झालेला आहे। गुणवत्ता यादीमध्ये 14 मुलं आहेत। त्या 2 पटाच्या शाळेतले चालू वर्षी 14 विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये टॉपला आहेत आणि पालकांनी वर्गणी करून खास बस करून त्या शाळेला गावातली मुलं किंवा परिसरातली मुलं त्या वाडीवरच्या शाळेत जातात। ह्याच्यापेक्षा आणखी दुसरं कुठलं उदाहरण? 2 लाखाचे 10 लाख होतील, परंतु 2 पटाची शाळा 34 किंवा 40 होईल याची गॅरंटी नाही। फक्त एक शिक्षक हे करू शकतो, हे दुसऱ्याला जमणार। आज पतंगराव कदम स्पर्धा परीक्षेमध्ये त्या काशीदवाडीच्या शाळेतले पहिलीतली मुलं आहेत, दुसरीतली मुलं आहेत, तिसरीतली मुलं आहेत आणि 4थीतली मुलं जिल्हा पातळीवर झळकतात। शिवराम यादव नावाचा जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे, परंतु एवढं सगळं असूनही शासनामध्ये एक दोष आहे। कोणता? अशी शाळा चांगली व्हायला 10 वर्ष होतात, पटकन त्या ठिकाणी बदली होते। माझी शासनाला एवढीच विनंती आहे, ज्या मॉडेल स्कूल्स आहेत किंवा ज्या स्कॉलरशिप स्पर्धामध्ये प्रवीण शिक्षक आहेत किंवा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये कायम आणणारी ज्या शाळा आहेत, किंवा तेवढ्या शिक्षकांना तरी त्यांची विनंती असेल तर बदली जरूर करा, परंतु विनंती नसताना जाणीवपूर्वक शासनाच्या नियमानुसार जर बदली केली तर ती शाळा पुन्हा शाळा होण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतात। कारण ह्या शिक्षकांच्या बदल्यामधला हा एक दोष आहे की त्याची इच्छा आहे ना करून टाका बदली, पण इच्छा नसताना खोखोची पद्धत आहे की जी शाळा एखादा शिक्षक राबून 8-10 वर्ष चांगली करतो आणि चांगली शाळा झालेली शाळा कोणीतरी अचानक येतो आणि त्याला खो देतो, नियमानं खो दिला की तो निघून जातो आणि ही शाळा पुन्हा उतरती करायला लागते। कातरणी आल्या पेपरमध्ये, त्या शाळेची नावलौकिकपणा झाला, तिथल्या विद्यार्थ्यांचा नावलौकिकपणा झाला, भरपूर अशा शाळा गुणवत्तेनं पण सुधारल्या आणि त्यानंतर 2 महिन्यातच त्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या सुद्धा कानावरती आल्या। त्यामुळे खरंच वाटतं की त्या शाळा सुधारल्यानंतर शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर ते बदली करतात का काय असं सुद्धा म्हणायला तिथं वाव वाटतोय। शासनाच्या नियमाला पर्याय असावा, किमान मॉडेल स्कूल जे आहेत, एक मॉडेल स्कूल तयार होण्यासाठी 5-5, 10-10 वर्ष गेलेली आहेत। जर उदाहरण पाहिलं आपण तर 58 पटाची शाळा आज 450 पट आहे, जिथं वेटिंग लिस्ट आहे। सनमतीची पूर्वीची शाळा 58 पटावर आली होती, 52 पटावर, ती आता 200च्या आसपास आहे। काही शिक्षक आले की शाळा बदलतात, परंतु त्या शिक्षकांची बदली केली पुन्हा पटाला गळती लागते। किमान अशा ज्या शाळा आहेत, कोडगवाडी उमदीतली शाळा असेल जे विविध स्पर्धेमध्ये पुढे आहे, कारंजगीची क्रीडा स्पर्धेमध्ये जे आहे, आता ते शिक्षक सध्या बदली पात्र आहेत। राज्य पातळीवर ते मुलं न्यायची, एका महिन्यात 1 वर्षात जर मुलं कधीच तयार होणार नाही, 2-4 वर्ष ज्यावेळेला खचून सराव घ्यायला लागतो त्यावेळेला कुठेतरी ही मुलं राज्य पातळीवर जायला तयार होतात आणि राज्य पातळीवर जायला वर्ष संपतात आणि संबंधित एखाद्या शिक्षकाची बदली झाली त्या क्षेत्रातल्या की पुन्हा ती शाळा खाली येते। किमान त्या बाबतीत तरी तो नियम अपवाद असावा। मॉडेल स्कूल, विविध स्पर्धा परीक्षेतले जे शिक्षक आहेत त्यांचं आणि जे काम करणारे ज्यांची इच्छाच नाही, मनापासून काम करतात
त्यांना खो हा बसला नाही पाहिजे आणि बदली व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. तर सर तुम्ही आता जे सांगितलं की शिक्षकांचा बदल्या वगैरे ह्या संदर्भात अजून एक प्रश्न कायम पुढे आलेला आहे शिक्षकांचा, असा की शिक्षकांना शिक्षण सोडून जे काही निवडणुकीच्या वगैरे काळातही त्यांना काम करावं लागतं, त्यावेळेला ते शाळा सोडून कामं करावं लागतं. मग त्यावेळेला विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना, त्या शिक्षकांची होणारी कुचंबना, याबद्दल काय सांगाल? ती कामं खरंच शिक्षकांना देण्याची काय गरज आहे शासनाला? त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? देशातली जर अवस्था पाहिली तर सुशिक्षित बेकारांची फौजच्या फौज आहे. जे तुम्ही मानधन देणार आहे ते जर सुशिक्षित बेकारांना दिलं तर ते बेकार एक म्हणजे पायावर उभा राहतील. जनगणनेचं काम सुद्धा ते करतील, विविध काम आहेत, निवडणुकीचं कामही करतील आणि शिक्षकांना शिकवता येईल. एक बऱ्याच वेळेला आता दोन भाग सांगतो की निवडणुकीच्या कामासाठी असो, जनगणनेच्या कामासाठी असो, फक्त जिल्हा परिषद शिक्षकच उचलतात. हो नक्कीच. आणि खाजगी शाळा ज्या आहेत ड्रेस कोडच्या, इंग्रजी माध्यमाच्या किंवा ज्यांना उपक्रम राबवायला जी संधी आहे त्या लोकांना कधीच ह्या कामाला झोपलं जात नाही. मग आता गुणवत्तेचा जर परिणाम पाहिला तर किमान नक्कीच परिणाम गुणवत्तेवरती होतो, कारण विद्यार्थ्यापासून शिक्षक दोरावला की अध्यापन थांबतं. आणि जरी अध्यापन कोणी करायचं म्हटलं 2 वर्ग 4 वर्ग त्या पद्धतीने ते अध्यापन होत नाही. त्यामुळं की अशैक्षणिक कामासाठी सुशिक्षित बेकारांना वेगळ्या स्कीम मधून त्यांना जर हे काम लावलं तर जिल्हा परिषदेची गुणवत्ता वाढेल. गुणवत्ता अजूनही वाढू 100% वाढते, वाढच नाही. ही जी कामं आहेत हे सोडून अजून व्यतिरिक्त शिक्षकांना असे शिक्षण सोडून काय काय काम आहेत नक्की प्रेक्षकांना हे बघा, कारण या व्यथा शिक्षकांच्या खरंच माहिती नाहीत की सर्वांना दोष काय होतो की दोष शिक्षकांना दिला जातो. कारण माझं कर्तव्य मी मुलांना शाळेत घातलं, घडवणं शिक्षकाचं काम आहे, पण त्या शिक्षकाचं काम शिक्षण सोडून त्याच्या डोक्यावरती व्याप किती सरकारनं लादलेला आहे हे अजूनपर्यंत पालकांनाही माहित नाही किंवा जनतेलाही माहिती नाही. वृक्षारोपणापासून गावात वृक्षारोपण करायचं झालं तर कोणी गावातलं गावकरी येत नाही. मग सरपंच किंवा संबंधित पदाधिकारी, ग्रामसेवक जो असतो किंवा बीडीओ असतील, तहसीलदार असतील, ह्यांचा फतवा कोणाकडे येतो? प्राथमिक शाळेकडे येतो. प्राथमिक शाळेकडे यंत्रणा काय? मुलांची यंत्रणा. झाडं द्यायची हातात, खड्डे तेच असतात, त्याच खड्ड्यात पुन्हा झाडं लावायची, तेवढा कार्यक्रम फोटो घ्यायचा, पुन्हा ह्या पुढाऱ्यांच्या असो गावकऱ्यांच्या असो ते झाडं खाऊन जातात, मुलं शाळेत जातात, पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसरा खड्डा तो दुसरा आणि झाड दुसरं असा चालू आहे. त्या झाडाविषयी महत्व अजूनही लोकांना कळलेलं नाही. जर स्वातंत्र्य काळापासून जर पाहिलं, जर त्या खड्ड्यांची संख्या गणली तर भूपृष्ठावरती आपलं क्षेत्रफळ राहणार नाही. इतके खड्डे झालेले परंतु झाड नाही. एक आणि वृक्षाची बेसुमार तोड अजूनही चालू आहे. आपण नाही असं म्हणणार नाही, कारण वृक्ष तोड जर थांबलं तर पर्जन्यमान वाढेल आहे त्या वृक्षात आणि चांगलं होईल. त्याचबरोबर दारिद्र्यशे किंवा बेलो, मतदार नोंदणी, जेवढे पल्स पोलिओ असो, असे जेवढे उपक्रम शासनाचे येतात, संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना येतात जिल्हा परिषदेतून, गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकाऱ्यांना येतो, गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुखांना पाठवतो, केंद्र प्रमुख मुख्याध्यापकांना आणि मुख्याध्यापकापासून शिक्षकापर्यंत रोज कमीत कमी 3 ते 4 परिपत्रक येतात. त्या परिपत्रकाचा फॉलोअप करण्यासाठी कमीत कमी 1-2 तास दिवसातला अध्यापनाचा वेळ त्याला द्यावा लागतो. फक्त शाळेत ठीक आहे, पुन्हा संबंधित पालकांच्याकडे जावा. गेल्या महिन्यातच अशिक्षित लोकांची परीक्षा एक फार्स झाला, फार्सच केला. त्या लोकांना बोलवायचं, आणायचं. आतापर्यंत लोक जी शिकली ती शिकलीच आणि ज्यांची इच्छा नाही अचानक परीक्षा घेणे, तास घेणे, अशैक्षणिक कामातच येते. गावातले जे 40चे आहेत, 50चे आहेत, 30च्या वरचे आहेत, या लोकांना शिक्षकांना शिकवायला जमेल का? वेळ आहे का त्यांना? फक्त मग कागदोपत्री दाखवायचं का? आणि हे कागदोपत्री करण्यासाठी खास पुन्हा त्याची व्यवस्थित विविध यंत्रणा असते. शिक्षणाच्या बाबतीत असंच आहे. असे विविध जे उपक्रम आहेत, यादी जर पाहिली 158 कामाची यादी पाहिजे तर मी माझ्याकडे आहे. 158 काम आहेत. 158 शिक्षण सोडून 158 काम आहेत. परंतु पदाधिकाऱ्यांना हे किरकोळ वाटतं. का किरकोळ वाटतं? की आतापर्यंत एकमेव हक्काची सून कुठली असेल तर ते प्राथमिक शिक्षक. आम्ही बऱ्याच वेळेला संघटनेच्या माध्यमातून किंवा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून आम्ही असं विचारलं अधिकाऱ्यांना, सर हीच कामं खाजगीत का तुम्ही देत नाही? तर त्या अधिकाऱ्यांना असं स्पष्ट उत्तर दिलं की 4 सुना होत्या, 1ली, 2री, 3री आणि 4थी. सासूचा कोणावरती विश्वास असतो? तर ते शेवटच्या सुनेवरती विश्वास असतो. का? तर चावी तिच्याकडे देते, कारण ती विश्वासास पात्र असते. आणि असं गोड बोलून हे बाकीच्या 3 सुना काम करतील, परंतु ते विश्वासार्थ नाही. अन्य यंत्रणेत जर ते काम दिलं असेल तर ते कामाची जबाबदारी निश्चित करता येत नाही. किंवा निलंबनासारखा प्राथमिक शिक्षक कशाला भेटतो? एक निलंबन, बदली, बढती,
बढती नाही, बदली, निलंबन आणि बढतर या 2-3 आणि साधी नोटीस सुद्धा जरी आली तर घाबरतो, हे त्यांना माहित आहे. भित्रस सारखी गोष्ट आहे त्यांची. तर त्यामुळं ते अन्य यंत्रणा वापरत नाही. त्यामुळं हक्काची सून म्हणून सर्वच काम त्याच्यापर्यंत येतं. सर्वच कामं तुमच्यापर्यंत येतात ती. त्यामुळे आता ह्या संपूर्ण गोष्टी पाहता या मराठी शाळेची जी काय अवस्था किंवा जे प्राथमिक शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांच्या तुम्ही व्यथा या सगळ्या सांगितल्या. मराठी शाळा ही संस्कृतीशी एक जोडलेली नाळ आहे खरं तर. जिल्हा परिषदेच्या शाळा संपूर्ण, मग भारतातल्या कुठल्याही त्या शाळा असे नका शाळा, मग त्याबद्दल काय सांगा? संस्कृतीची नाळ असली तरी सुद्धा संस्कृतीच्या नाळीपासून जर हे इंग्रजी माध्यमांचं शिक्षण हे 1ली ते 5वी पर्यंत ह्यामुळे मुलं तिथं जातात, त्यांना ते ओझं होतं. नंतर ते तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे परत ती पोरं मराठी शाळेत आलेले आहेत आणि नंतर परत आले. ही संस्कृतीची एक नाळ आहे, ही तोडण्याचा काही प्रयत्न किंवा ही तोडली जाते का त्यामुळे, असं काय वाटतं का तुम्हाला? स्पष्ट बोललो तर एक षडयंत्र असंही वाटतं. कारण राजकीय पदाधिकाऱ्यांना खिरापत वाटल्यासारख्या मोफत शाळा मिळायला लागलेल्या आहेत आणि त्यांना एक ते जगण्याचं साधन झालं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की जिल्हा परिषद पट कमी होण्यासाठी आकर्षक इमारती आहेत, स्कूल बस आहे आणि दिखाऊपणा केल्यामुळं प्रत्येक पालकांच्या, थोड्या वेळापूर्वी म्हटलं तुम्ही, पालकांच्यासाठी येते, मुलांच्यासाठी नाही. पण मातृभाषेतून किंवा आईच्या भाषेतून जे शिक्षण आहे ते नक्कीच चांगलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यासारखं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि पिल्यानंतर गुळगुळल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा शासनाचं किंवा लोकप्रतिनिधी असं वाटतंय की हे वाघिणीचं दूध न मिळता शेळीचं दूध किंवा अन्य प्राण्यांचं दूध खाजगी शाळेत देऊन किमान तो कोणत्याही कामाचा होणार नाही. कारण 10वी पर्यंत जाईल रडत करत खाजगी शाळेत, पुन्हा इकडे येईल ज्यावेळेला दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असा जो प्रकार आहे तो मुलगा तिथेही शिकत नाही आणि इथेही त्याची नाळ जुळली जात नाही. कारण विषय असा आहे की पहिलीपासून जे संस्कार जे आहेत, आईच्या भाषेत जी बोलण्याची जी नाळ आहे तो विश्वासार्थ आहे. आता आपण घरातलं जरी उदाहरण पाहिलं तर अन्य पालकापेक्षा मुलं कोणाशी जास्त बोलतात? आईशी जास्त. तसं आई नंतर दुसरा गुरु कोण असेल तर ते प्राथमिक शाळा. थोडीशी भीती त्याच्याबद्दल मनात राहत नाही, कारण अंगणवाडी तिथंच आहे. अंगणवाडीतून एकच खोली बदलून मराठी शाळेत येतो, भीती नाही. परंतु ज्या वेळेला खाजगी बसमध्ये बसतो फक्त पालकांच्यासाठी, परंतु तिथं जाताना त्याची भीती किमान 6 महिने त्याचे मॅच होण्यात जातात आणि त्यानंतर पुन्हा पुढे एक वर्ग ज्या वेळेला जातो थोडासा तो मानसिक तणावात असतो. फक्त राईम्स म्हटले किंवा हॅलो हाय गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग किंवा ठराविक शब्द वापरले की आईलाही बरं वाटतं, पालकांनाही बरं वाटतं किंवा आलेल्या पाहुण्यालाही बरं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी शाळेत आहे हे सांगण्यासाठी. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत सांगणारे पालक त्यांना वेळच नाही. बरोबर. कारण ही मुलं, आता आमच्याकडे जी मुलं पाहिली आम्ही, तर मुली तरी सकाळी उठल्यापासून धुणं भांडी करून 1 वेळचा स्वयंपाक करून शाळेला येतात आणि संध्याकाळी गेल्यानंतर सुद्धा त्या 1 वेळचा स्वयंपाक किंवा धुणं भांडी करतात. खूप काम करून ते शाळा शिकतात, त्यामुळे ते ऍक्टिव्हेशन आहे. आणि खाजगी शाळेतल्या मुलांना होमवर्क पालकच करतात, कपडे पालकच, सगळ्या गोष्टी पालक करतात. नव्हे सगळं तयार करायचं आणि त्या मुलाची जाऊ द्यायचं, प्रेझेंटेशनला जायचं. एसटीच्या बसच्या पायरीला बसवूपर्यंत ते असतात पालक. आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला 50% पालक येत नाहीत. तुमचा मुलगा काय करतो? जो अभ्यासात नाही त्याला नाचण्यात असतो, जो नाचण्यात नाही तो गाण्यात असतो, जो गाण्यात नाही तो वक्तृत्वात असतो, जो वक्तृत्वात नाही तो कथाकथनात असतो. कोणत्या ना कोणत्या प्राथमिक शिक्षक असा आहे, हिऱ्याची पारख कोणी करावी तर प्राथमिक शिक्षकांना करावी. पहिल्या वर्षातच थोडेसे काही गुण लक्षात येतात त्याच्या आणि ते अन्य शिक्षकांना सांगतात हा मुलगा अभ्यासात आहे, हा कलेत आहे. आणि त्यानुसार त्याचं जर शिक्षण घडत गेलं, एखादा मुलगा शाळेत नसेल शिकत परंतु क्रीडेच्या बाबतीत तो टॉपला असेल तर ते ग्राउंडवर नेण्याचं काम आमचा प्राथमिक शिक्षक करतो. आज 3री 4थीची मुलं, आज 4थीची कराजंगीची मुलं, 5वीची मुलं जिल्हा पातळीवर खो खो मध्ये पहिल्या नंबरला येतात. म्हणजे हे गुण पाहिल्याशिवाय येत नाही. घोलेश्वर सारख्या शाळेत अमजद नाईक सारखे असतील, माळी सर असतील किंवा उतरे सरासारखे शिक्षक जे आहेत, तिथलं क्रीडा क्षेत्रात त्यांनी त्या मुलांचे गुण पाहून जो पहिलं पाडण्याचं जे काम केलं भविष्यात चांगलंच होईल. आणि तिथं जे मुख्याध्यापक आहेत गर्दे सर अतिशय उत्कृष्ट आहेत आणि प्रामाणिक आहेत आणि शनिवार रविवार सुद्धा ते कधी पाळत नाहीत, असे शिक्षक आहेत. आणि खरोखरच वाहून घेणारे शिक्षक प्राथमिक शाळेतच आहेत, खाजगी शाळेत नाहीत असं मला वाटतं. मराठी शाळा वाचावी यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? शासन दरबारी असो किंवा शिक्षकांनी असो, असं तुम्हाला काय वाटतं? कुणीतरी करावं असं म्हणण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करावी असं मला वाटतं. पालकानं, ज्यांची मुलं आहेत ते पालक पहिल्यांदा पुढे आले पाहिजेत. पालकांच्या बरोबर राजकीय तिथले प्रतिनिधी असतील,
त्याच्याबरोबरच तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, ह्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ही शाळा टिकली पाहिजे एक. आणि त्यासाठी काय कमतरता आहे, कमीची बाजू जर पाहिली आपण आणि थोडस आपण ठरवलं, आता लाखांना बक्षीस देणारी शाळा आहे संस्था संमेलनामध्ये, 1-1 लाख रुपये बक्षीस मिळालेले आहेत आणि शैक्षणिक सुविधा त्यातून खूप तयार झालेली आहेत. प्रत्येकाने ठरवलं बाबा की ही खाजगी शाळा जी आहे ती कायमची शाळा नाही, कधीही कुठेही सोडून जाईल किंवा काहीही होईल. तसं जिल्हा परिषदेची शाळा टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, यासाठी अगदी सुरुवातीच्या घटकापासून राजकीय प्रतिनिधी, लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधीपर्यंत प्रत्येकाने जर ठरवलं की मी ज्या शाळेत शिकलोय ती शाळा टिकली पाहिजे, असं जर पदाधिकाऱ्याला वाटलं तर नक्कीच त्यात बदल होईल. कारण माझ्या स्वतःच्या सुखासाठी म्हणून किंवा मला 4 पैसे मिळावेत म्हणून किंवा माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून जर खाजगी शाळा मला बी आणून जर होत असेल तर ते चांगलं लक्षण नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे मला की जिल्हा परिषदेची शाळा असो, नगरपालिकेची असो, कटक मंडळाची असो किंवा शासन पुरस्कृत ज्या आमच्या ज्या शाळा आहेत त्या जर टिकायच्या असतील तर सर्वजण एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती असो किंवा स्थानिक पातळीवरचं राजकारण असो, फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून जर एकत्र येत असतील तर आज काराजंगी शाळा गेल्या वर्षी 2 लाखाचं बक्षीस मिळालं आणि 23-24 आणि 24-25 3 लाखाचं तालुका पातळीवरचं पहिलं बक्षीस मिळालं. याचं एकमेव कारण काय असेल तर तिथल्या स्थानिक लोकांचं राजकीय जोडे बाजूला ठेवून सरपंच असतील, पदाधिकारी असतील, विविध मंडळाचे पदाधिकारी असतील, हे सर्वजण एकत्र आले, शाळा व्यवस्थापन समिती एकत्र आली, प्रत्येक गोष्टीला मदत केली आणि जिथं गरज बसेल त्या ठिकाणी ते हजर राहिले. त्यामुळे शिक्षकांच्या पाठीमागे एक आत्मविश्वास तयार झाला. त्यामुळं ही मुलं शिकत गेली. नवे नवे विविध स्पर्धेमध्ये जी मुलं जातात काराजंगीतून, ते पालक एवढे चांगले आहेत, फक्त सर डिझेल भरान गाड्या घेऊन जावा असे पालक मी आतापर्यंत कुठंच पाहिले नाही. की 1-2-4 पालक आहेत, कोणाची गाडी तयार आहे सर, फक्त तुम्ही ही गाडी ताब्यात घ्या, डिझेल घ्याला वर्गणीतून, परंतु भाडं नको, अशी पालक आहेत. त्यामुळे ही मुलं घडतील 100. म्हणजे पालकांचा सहभाग 100%. फक्त आपण पालकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि पोहोचलंही पाहिजे आणि त्यांना दाखवलं पाहिजे आपल्यातलं. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करणार नाही. आणि शाळेतला जो चमत्कार आहे तो गुणवत्तेचा चमत्कार आहे. गुणवत्तेचा चमत्कार मग कोणत्याही गुणवत्तेचा असेल, कलेमध्ये असेल, हा तुमचा मुलगा तालुक्याला भक्तिगीतामध्ये पहिला आहे. वक्तृत्व स्पर्धामध्ये केंद्र पातळीवर तो पहिले आलेला आहे, कथाकथनमध्ये जिल्हा पातळीवर गेलेला आहे आणि लोकनृत्यामध्ये इथपर्यंत गेलेल्या विविध ज्या स्पर्धा आहेत त्या, मग त्यात गुणवत्तेच्या शिष्यवृत्त्या असेल, पतंगराव कदम असेल, पुढारी पुरस्कृत स्पर्धा असेल, या स्पर्धेमध्ये जोपर्यंत मुलं चमकणार नाही, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ही मुलं चमकणार, चमकले की पालक शाळेकडे येतात. म्हणून शिक्षकाने मुलांच्या गुणवत्तेचा जर चमत्कार दाखवला तर 100% पालक नमस्कार करतील, तुम्हाला 100% मदत करतील. हा एक आत्मविश्वास मला वाटतो. गेली 33 वर्ष मी अध्यापनाचं काम करत असल्यामुळं पालकांनी मला कधीही विरोध केला नाही, उलट पालकांनी सपोर्ट दिला. सपोर्ट दिल्यामुळं मुलं विविध पातळीवरती मला झळकवत आली. आता मुलाखतीच्या शेवटच्या आपण भागाकडे जाऊ. पालकांना काय सांगाल मराठी शाळेबद्दल असो किंवा अजून त्यामध्ये काय पालकांच्यात काय बदल व्हावेत याबद्दल पालकांना काय सांगाल? पालकांना एवढीच विनंती करतोय की राजहंस पक्षी जसा आहे, दूध आणि पाणी एकत्र जरी केलं तरी दूध फक्त पितो आणि पाणी ठेवतो. पालकांना मी एवढंच सांगतो की तुम्ही स्वतःहून त्या अँगलनं बघा. शाळेकडे बघताना एखादी गोष्ट चुकणार आहे, माणूस हा चुकणार आहे, जो चुकतो तो शिकतो. एखाद्या चुकीला किती वेटेज द्यायचं, विशेषतः शिक्षेच्या बाबतीत मला घोडेश्वरला जो अनुभव आला होता की 2 सलग 3 महिने मी शिकवत होतो त्यांना इंग्रजी आणि एबीसीडी त्या एका विद्यार्थ्याला येत नव्हतं आणि रागाच्या भरात मारलो. पालक एवढेच चौथाळून आले त्या ठिकाणी की म्हणजे असं मारायचं असतंय का? तर तिथं जे वयोवृद्ध शिक्षक होते, मोरे गुरुजी, हनुमाने गुरुजी यांनी सांगितलं, शिक्षक नवीन आहेत, ऍक्टिव्ह आहेत, आतापर्यंत आपल्या शाळेचा निकाल 11% लागला होता. त्यावेळेला 7वीची केंद्र पातळीवरची परीक्षा होती मारगाव या ठिकाणी आणि 11% निकाल लागल्यामुळं शाळेची गुणवत्ता पूर्ण ढासळली होती. परंतु फक्त ह्या शिक्षकाला घेतल्यामुळं केंद्रातही पहिला नंबर आला मारगाव केंद्रात आणि निकाल आपला 92% लागला 7वीचा. हे त्यांना पालकांना पटवून दिलं. शिक्षा ही दिली ती योग्य आहे, चुकून एखादा हात पडला असेल परंतु ते त्यांचे वैरी नाही, तुमच्या हितासाठी त्यांनी केलेलं आहे. हे ज्यावेळेला पटवून दिलं शिक्षकांनी त्यावेळेला पालकांना हायसं वाटलं. आणि फक्त माणूस आहे म्हणून चुकणार आहे, चुकीची चूक करू नका किंवा जे आपल्याला गरजेची नाही अशा चुका न करता
अध्यापनातून एखादी चूक घडली तर त्या चुकीला प्रसिद्धी न देता समजून घेऊन चांगल्या गुणाचं जर कौतुक केला आणि पालकांना एकच सांगतोय मी, शाबासकीची जर थाप दिली तुम्ही, आमच्या गावासारखी शाळा कुठं नाही एवढं जरी बोलला एखाद्या गुणासाठी, तो शिक्षक अजून उत्साहानं काम करेल आणि 100% भविष्यातली जिल्हा परिषद शाळा पुन्हा उंच मान करून राहील. जी शिक्षेची आता एक कमान टांगती तलवार शिक्षकांवरती आहे की शिक्षा कोणतीच करायचीच नाही. मग तुम्ही दरडावून बोलू शकत नाही किंवा तुम्ही काठी घेऊन छडी घेऊन मारणं तर लांबच. कारण पहिले एक गाणं होतं, छडी लागे छमछम विद्या येई गमगम. ते आता छडी आता लागेनाशी झाले, विद्या येण्याशी झाले, असं झाले. मग ते त्यामुळे धाक राहिला नाही शिक्षकांचा विद्यार्थ्यावरती. त्याबद्दल काय सांगाल? त्यात थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे की आता आहे ते बरोबर, पूर्वीचं बरोबर, काय केलं पाहिजे, काय वाटतं? शारीरिक शिक्षा देऊ नये या मताचा मी आहे, परंतु नजरेचा जो धाक आहे आणि अध्यापनाची ताकद आहे त्या दोन गोष्टीवरती नक्कीच मुलांना मारलंच पाहिजे असं नाही, परंतु ह्या दोन गोष्टीवर नजरेच्या धाकावरती आणि अध्यापनाच्या ताकदीवरती नक्कीच मुलं त्या प्रवाहात येतील. आणि थोडस आधीमध्ये एखादी छडी वापरावी या मताचा मी आहे, परंतु इजा व्हावी ह्या पद्धतीचा मी नाही. खरं धाक हा असावा, कारण पालकही घरात पूर्वी 4, 5, 6 अपत्य होती, त्यामुळं पालक त्या मुलांच्याकडे खूप लक्ष देत नव्हते. आता असायलाच एक मुलगा किंवा एक मुलगी असते आणि चुकून शेवटच्या तासाला खेळताना असो किंवा शेवटच्या तासाला शिक्षकाने एखादी छडी दिली आणि येताना चेहरा जर त्याचा बारीक झालेला दिसला तर आईचं काळीज इतके हेलावतं की ती पळतच जाते आणि कोणत्या शिक्षकाने मारलं. आणि त्या दिवसापासून त्या शिक्षकाची मानसिकता बदलते, शिकत असेल तर शिक, नाहीतर काही कर, तुझ्यामुळे माझ्यात काही फरक पडणार नाही, हे एक भावना तयार होते. त्याही पेक्षा योग्य गोष्टीला बरीच मुलं घरात ऐकत नाहीत. शिक्षकाचं नाव सांगितलं की ऐकतात. मी त्या गोष्टीचं कौतुक न करता तू चुकला असेल म्हणून तुला शिक्षा दिलेली आहे असं जर समर्थन केला तर दुसऱ्या दिवशी मुलगा पुन्हा अभ्यास करून जाईल. आणि अभ्यासासाठी शिक्षा असते, कारण शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षा देणं याच्यापेक्षाही वेगळं नातं आहे. अगदी पालकासारखं नव्हे, स्वतःच्या मुलासारखं मायेच्या ममतेनं प्रेम करून शिक्षकांच्या जवळ आई वडिलांपेक्षा मुलं जवळ जातात, हा माझा अनुभव. बरोबर. आता आपण मागाशी प्रश्न घेतला होता की पालकांना तुम्ही काय सांगाल, असे आपण 3 कॅटेगरी केलेत. पालकांना, तुम्ही आता सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहात, शिक्षकांसाठी काय सांगाल एखादा संदेश? मनापासून आपल्या मिळालेल्या वेतनाचा जर पुरेपूर जर वापर केला, शासन आपल्या कामाला वेतन देतं, तर तुम्ही मनापासून जर काम केला तर तुमची भविष्यातली पिढी स्वतःची ती सुद्धा टॉपला जाईल. हा मी याची देही याच हा अनुभव घेतलेला आहे. जो शिकवतो शिक्षक त्याची घरची किंवा प्रापंचिक सर्वच दुःख विसरून जो 100% वर्गात काम करतो त्याच्या घरी सुद्धा वातावरण 100% चांगलं असतं. मी शिक्षकांना एवढंच सांगतो की मिळालेल्या वेळेचा 100% जर सदुपयोग केला तर तुमची शाळेतली पिढी तर होईलच, तर घरची पिढी सुद्धा टॉपला जाईल एवढं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आता शेवटचा आणि अगदी गंभीर असा प्रश्न आहे, तो म्हणजे शासनाला काय सांगाल तुम्ही की शासनानं अजून काय धोरणं अवलंबली पाहिजेत शाळा, जिल्हा परिषद शाळा पुढे जाण्यासाठी? मग ते शिक्षकांसाठी असो, पालकांसाठी असो, आपण मगाशी जसा जाहिरातीचा उल्लेख केला, अशी काही धोरणं एक नवीन अनुभवली तर अजूनही प्रगती होईल, असं काय वाटतं? शासनाला काय सांगाल? राज्य शासनानं सांगली जिल्हा परिषदेचा जो उपक्रम घेतलेला मॉडेल स्कूलचा, तो उपक्रम राज्यभर घेतलेला आहे. नक्कीच शासनाचं कौतुक केलं पाहिजे की एखादी गोष्ट राज्यभर नेतात, म्हणजे अतिशय चांगली उल्लेखनीय बाब आहे. एवढंच मला वाटतंय की तुम्ही हात न आकडता न घेता वेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही प्रेरणा दिली, विशेषतः प्रेरणा आणि विश्वास तयार केला. विश्वास तयार करणं महत्वाचं आहे. जिथं विश्वासाचं नातं असतं तिथं प्रगती असते, अविश्वास तयार होतो आणि नातं तिथं चालत नाही. तर प्रशासन, लोकप्रतिनिधी, शिक्षक, स्थानिक पातळी याचा जर समन्वय असेल तर 100% प्रगती होईल. शासनाला मला एवढं सांगायचं आहे की आपण दिलेल्या कामाचं नक्कीच जाहिरात व्हावीच, म्हणजे जाहिरात कराच. त्याही पेक्षा अशैक्षणिक कामाचा बोजा जर कमी केला तर ह्याच्याही पेक्षा UPSC आणि MPSC मध्ये जिल्हा परिषदची मुलं नक्कीच चमकतील असं मला वाटतं. आणि तुम्ही आम्हाला मौल्यवान तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून नमस्कार. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि मराठी शाळा ही आपली अस्मिता तर आहेच, पण त्यापेक्षा संस्कृतीशी जुडलेली ही नाळ ही आपली मराठी शाळेशीच आहे. तुर्ताच सरांनी सांगितलं की बिरुदो डोणे साहेब जे आता PSI झाले, त्यांचा डोळ्यापुढे आदर्श ठेवून त्यांनी स्वतः सांगितलं की मी मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे,
मराठी शाळेचे विद्यार्थी हे खरंच कुठेही कमी नाहीत आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांच्यात कमतरता ती ठेवलेली नाही. आपण या संपूर्ण मुलाखतीचा सारांश जर पाहिला तर आपल्या ते नक्कीच लक्षात येतं. शासनानं सुद्धा ही बाब लक्षात घेऊन त्यांचे जे काही प्रश्न होते ते शासनानं नक्कीच सोडवतील अशी आपण आशा करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या शिक्षकांना आणि आपल्या पालकांनाही हा व्हिडिओ नक्कीच दाखवा. आणि मुलाखत कशी वाटली तेही अभिप्राय द्यायला विसरू नका. चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. परत भेटू असाच एक सामाजिक उपक्रम घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.